नमस्कार मित्रांनो, आज आपण हाऊसकीपिंग केमिकल्सबद्दल माहिती घेऊया. तर हे टास्कीचे केमिकल्स आहेत ते सहज सगळ्या हॉटेल्समध्ये तुम्हाला बघायला मिळतील. हे एक स्टँडर्ड सेट झालं आहे पूर्ण हॉटेल इंडस्ट्रीच्या हाऊसकीपिंग डिपार्टमेंटसाठी, की क्लिनिंगसाठी नेहमी टास्कीचे केमिकलच वापरले जातात. फार कमी ब्रँड्स हॉटेल्स आहेत जे टास्की न वापरतात दुसऱ्या ब्रँड्सचे केमिकल्स वापरतात. तर टास्कीचा जो ओरिजिनल ब्रँड आहे तो आहे डायव्हर्सी आणि टास्की आर सिरीज हे त्यांनी स्पेसिफिकली हॉटेलसाठी डेव्हलप केलं आहे. तर आपण पहिलं बघूया टास्की R1. हे आहे बाथरूम क्लीनर कम सॅनिटायझर आणि ह्याचं डायल्यूशन रेट आहे 10 ml इन 1 लिटर ऑफ वॉटर. जेव्हा तुम्ही केमिकल्स विकत घेता परचेस करतात तेव्हा एक कप मिळतो ज्याच्यामध्ये ml मार्क केलेले असतात. तर एक लिटर स्प्रे गन असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला 10 ml हे केमिकल घालायचं आहे आणि ते वापरू शकतो आपण बाथरूमसाठी. तर बाथरूमचं पूर्ण क्लिनिंग, ऑल सर्फेसेस इन द बाथरूम, सिंक आहे, टब आहे, टाईल्स आहेत, फ्लोर्स आहेत, फिटिंग आहे, ते आपण ह्याने क्लीन करू शकतो. दुसरं केमिकल आहे R2, हायजेनिक हार्ड सरफेस क्लीनर कॉन्सन्ट्रेट. तर ह्याचे डायल्यूशन रेट आहे 20 to 50 ml इन 1 लिटर ऑफ वॉटर आणि हे वापरलं जातं ऑल हार्ड सर्फेसेस, टी व्ही कॅबिनेट, फोटो फ्रेम, टेलिफोन एक्सेट्रा इथेही वापरलं जातं, इन्क्लुडिंग ग्लास, मिरर, ऑल्सो ऑन शायनी फ्लोर सर्फेसेस लाईक पॉलिश मार्बल अँड ग्रेनाइट. तर हे R2 जेव्हा हार्ड सरफेस असतं तेव्हा हे जास्त वापरलं जातं. जिथे सपोज रेस्टॉरंट्स आहेत आणि रोज क्लिनिंगसाठी तुम्हाला वापरायचं आहे, मॉपिंग करायचं आहे, तिथे तुम्ही नक्कीच R2 वापरा. तुमचा रूम पूर्ण क्लिनिंग झाल्यावर तुम्ही R2 स्प्रे करून रूमच्या फ्लोरिंगला मॉपिंगही करू शकता. तिसरं केमिकल आहे R3. त्याचं नाव आहे ग्लास क्लीनर आणि त्याचं डायल्यूशन रेट आहे 20 to 50 ml इन 1 लिटर ऑफ वॉटर. ते वापरलं जातं ऑल टाईप्स ऑफ ग्लास, विंडो, मिरर, ग्लास डिस्प्ले केसेस. तर विंडो आणि मिरर तर आपल्याला माहिती आहे, बाथरूममध्ये मिरर असतो आणि आपल्याला रूममध्ये मिरर्स, विंडोज असतात आणि मिरर असतात रूममध्ये. आणि पब्लिक एरियामध्ये जर बघितलं तर डिस्प्ले काउंटर असतं. पब्लिक एरियाचे रेस्टॉरंट्स असतात, त्याचे भरपूर सारे ग्लास वर्क केलेलं असतं, तिथे आपण हे R3 क्लीन करू शकतो. तर R3 क्लीन करायचं एक वेगळं डस्टर असतं ग्लास क्लिनिंगचं, तेच आपल्याला वापरायला लागतं. चौथं केमिकल आहे टास्की R4. त्याला फर्निचर क्लीनर म्हणतात आणि ते आहे रेडी टू यूज. रेडी टू यूज म्हणजे त्याच्यामध्ये कसलंही डायल्यूशन नसतं, कसलंही पाणी मिक्स करायचं नसतं. ते आहे तसंच तुम्ही स्प्रे गनमध्ये घालायचं असतं आणि पूर्ण रूममध्ये जितके पण वुडन सर्फेसेस आहेत, तुमचे टेबल आहे, चेअर आहे, बेडसाईड टेबल आहेत, सगळ्या फर्निचरचे लेग्स आहेत, ते तुम्ही फक्त स्प्रे करायचं आणि तुम्ही एक स्वच्छ क्लीन डस्टरने क्लीन करायचं. तुम्हाला दिसेल की त्याच्यावर एक शाईन आली आहे, फर्निचरवर एक शाईन आली आहे. तर हे R4 आहे. जर तुमच्याकडे वुडन फ्लोरिंगचे फ्लोर असतील रूममध्ये तर पहिलं R2ने मॉप करून R4 एक खूप कमी प्रमाणात R4 घेऊन तुम्ही मशीनने ते बफिंग करू शकता ते वुडन फ्लोर. त्याच्यासाठी स्पेशलाइज स्किल्स असतात, मशीन चालवणारे रूम अटेंडंट वेगळे असतात, तर त्यांना माहीत असते की किती प्रमाणात घ्यायचा. पाचवं आहे टास्की R5. हे एअर फ्रेशनर आहे. ह्याचा स्मेल खूपच छान आहे, खूपच सटल आणि खूप लाईट आहे आणि खूप सुंदर स्मेल येतो रूममध्ये. हे पण रेडी टू यूज आहे, कसलंही पाणीही टाकायचं नसतं, हे डायरेक्ट स्प्रे गनमध्ये घ्यायचं. रूम पूर्ण क्लीन झाल्यावर तुम्ही R5 तुम्ही तुमच्या कर्टनवर स्प्रे करू शकता आणि रूममधून बाहेर येताना पूर्ण एक अरोमा सेट करू शकता R5ने आणि कॉरिडोरमध्येही तुम्ही स्प्रे करू शकता. ह्याचा अरोमा साधारण 1-2 तास राहतो आणि नंतर तुम्ही परत येऊन स्प्रे करू शकता. R6 आहे टॉयलेट बोल क्लीनर आणि तेही आहे रेडी टू यूज, पाणी मिक्स करायची गरज नाही आहे. तर जे टॉयलेट बोल आहे, WCI वॉटर क्लोजेट आहे, त्याला क्लीन करण्यासाठीच हे वापरलं जातं. जर घरगुती आपण बघू तर आपण हार्पिक वापरतो घरामध्ये, तर सेम तशाच प्रकारे हे R6 असतं, ओन्ली टॉयलेट बोल क्लीनर. तर टॉयलेट बोल क्लीनर करायची स्पेसिफिक पद्धत आहे, ती आपण पुन्हा कधी व्हिडिओमध्ये बघूया. नंतर आहे टास्की R7. हे आहे फ्लोर क्लीनर आणि ह्याचं डायल्यूशन रेट आहे 20 ml इन 1 लिटर ऑफ वॉटर. आणि जर हेवी सॉइलिंग असेल, जर हेवी स्टेन्स असतील फ्लोअरवर, तर आपण घ्यायचं आहे 50 ml इन 1 लिटर ऑफ वॉटर. आणि हे यूज करायचं आहे वेट मॉपिंग ॲज वेल ॲज स्क्रबिंग विथ अ मशीन ऑन ऑल काइंड ऑफ फ्लोअर्स.
पब्लिक एरियामध्ये जेव्हा रेस्टॉरंटचं लंच बुफे संपतो किंवा डिनरचा टायमिंग संपतो, तेव्हा तुम्हाला क्लीन करायचं असतं. तेव्हा तुम्ही बघाल की फ्लोअरवर खूप सारे ऑइल स्टेन्स, ग्रीसी स्टेन्स लागलेले आहेत. तेव्हा तुम्ही हे R7 वापरून तुमचं फ्लोअर खूप छान प्रकारे स्वच्छ करू शकता. रूममध्ये एवढी गरज नाही पडत. जर एखाद्या रूममध्ये खूपच गेस्टने फ्लोरिंग खराब केलं आहे, तर तुम्ही नक्की वापरू शकता. नाहीतर R2ने तुमचं काम चालतं. दुसरं आहे R9. हे आहे बाथरूम क्लीनर आणि ह्याचं डायल्यूशन रेट आहे 50 to 100 ml इन 1 लिटर ऑफ वॉटर. तर हे कुठे वापरतात ते आपण बघूया. ऑल फिटिंग्स अँड वॉल्स इन द बाथरूम like sink, tub, tiles and fittings. Regular usage prevents scale deposition on ज्या ठिकाणी हॉटेलमध्ये हार्ड वॉटर चं पाणी येत असतं तेव्हा तुम्हाला दिसेल की स्केल जमा झालेले आहेत, एक डिपॉझिशन झालेलं आहे, तेव्हा हे R9 खूप कामी येतं. तर अशा प्रकारे हे केमिकलची आपण माहिती घेतलेली आहे. तुमच्या गाडीमध्ये रूम अटेंडंटच्या R1, R2, R3, R5 आणि R6 हे मस्ट आहे. R4ने फर्निचर क्लिनिंग हे तुम्ही वीकमधनं 2दा किंवा एकदा करू शकता. पण ह्या 6 स्प्रे बॉटल्स असणं खूपच गरजेचं आहे. R6 हे स्प्रे बॉटलमध्ये नसतं. एक नोझल असलेली बॉटल एक वेगळी असते, त्याच्यामध्ये आपण R6 घालतो. हे सगळे स्प्रे गन नीट ठेवणं, त्याचे बरोबर डायल्यूशननुसार रिफिल करणं हे खूप जरुरीचं आहे. तोपर्यंत पुन्हा भेटूया. हॅपी हाऊसकीपिंग.